अयोध्येतील राम मंदिर मूळ जागेपासून दूर असल्याचा खासदार संजय राऊत यांनी आरोप केला होता। त्याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी आपण मूर्खांना उत्तर देत नाही असं म्हटलं होतं आणि याच मूर्ख शब्दावरून खासदार संजय राऊत आणि फडणवीसांमध्ये झुंपली आहे। मूर्खों को मैं जवाब नहीं देता। उचलली जीभ लावली टाळ्याला, उगाच मूर्खपणा करू नका। जसा राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा जवळ येतोय तसं राज्यातील दोन हिंदुत्ववादी पक्षांमधील वाद विकोपाला जाताना दिसतोय। ठाकरे गट आणि भाजपमधील राम मंदिराच्या जागेवरून सुरू झालेले वार पलटवार आता एकमेकांची मूर्खता तपासण्यापर्यंत पोहोचलेत। जिथे बाबरी मशीद होती तिथपासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती मंदिर उभारलं जात असल्याचा दावा हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। जिस जगह पर मंदिर बनाने की बात चल रही थी वहाँ मंदिर नहीं बना है, वहाँ से 4 किलोमीटर दूर मंदिर बना है। वो तो कोई भी बना सकता था, लेकिन हम उसमें भेद नहीं करना चाहते। जहाँ हम मंदिर बनाने की बात कर रहे थे वहाँ मंदिर नहीं बना है। संजय राऊतांच्या या दाव्यावरून भाजप नेत्यांनी मात्र राऊतांवर टीकेची झोड उठवली आहे। त्यातच मशीद पतनासाठी जेलमध्ये गेल्याचा दावा करणारे राज्यातील भाजपचे महत्त्वाचे नेते देवेंद्र फडणवीसांनी राऊतांना थेट मूर्ख म्हणून टाकलंय। पहली बात तो मैंने जिंदगी में ये फलसफा मेरा है कि मूर्खों को मैं जवाब नहीं देता, लेकिन मैं इतना जरूर कहूँगा कि इस प्रकार से हिंदुओं का अपमान करना छोड़ दीजिए। आपका राम जन्मभूमि के आंदोलन में कोई कंट्रीब्यूशन नहीं, कोई कंट्रीब्यूशन। देवेंद्र फडणवीसांच्या या टीकेला उत्तर देताना संजय राऊतांनी मात्र मंदिर पतनाच्या इतिहासाचा दाखला दिलाय आणि फडणवीसांना मशीद पतन केल्याप्रकरणी चार्जशीट मध्ये आपलं नाव दाखवण्याचं आव्हान दिलंय। कमिशन नेमलं गेलं, त्याच्यात जी चार्जशीट आहे, चार्जशीट आरोपपत्र, त्या आरोपपत्रामध्ये किमान 550 नावं ही शिवसैनिकांची आहेत माझ्यासह। फडणवीस आपण आहात का त्यात? आपण आहात का? उचलली जीभ लावली टाळ्याला, उगाच मूर्खपणा करू नका। 22 जानेवारीला मोठ्या दिमाखात राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे, पण तोपर्यंत राम मंदिरावरून राज्यातील राजकारण आणखी किती घसरणार हा सवाल सामान्य रामभक्तांना पडलाय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।